हाय सर्वांना, स्वागत आहे तुमचं ॲक्टिव्ह पूजामध्ये। मी पूजा। आज आपण बनवतोय चिली पोटॅटो। तर अतिशय चटपटीत अशी ही चिली पोटॅटो होतात। बनवायला अतिशय सोपे आहेत। आपल्याला संध्याकाळी भूक लागते आणि काही मेहनत न करता पटकन होणारं काहीतरी बनवायचं असतं। तर चला रेसिपीला सुरुवात करूया। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। तर इथे मी 4 बटाटे घेतलेले आहेत मीडियम आकाराचे आणि त्याचे उभे असे काप करून घेतलेत। आपण जसं फ्रेंच फ्राईजसाठी काप करतो सेम तसेच काप करायचे आणि मिठाच्या पाण्यात हे बटाटे ठेवायचे। सर्व बटाटे कापेपर्यंत, म्हणजे बटाटा काळा पडणार नाही। नंतर पाण्यातून बटाटा चाळणीमध्ये काढून सर्व पाणी निथळून घ्यायचं व्यवस्थित बटाटे कोरडे होईपर्यंत। आता आपण 2 चमचे कॉर्नफ्लोअर टाकून घेतले आणि व्यवस्थित बटाट्याला हे कॉर्नफ्लोअर लावून घेऊयात। तुम्ही याच्यामध्ये आणखीन 2 चमचे तांदळाचं पीठही टाकू शकतात। तर व्यवस्थित आपण हे कॉर्नफ्लोअर लावून घेऊयात। तर थोडंसं असं टॉस करून घ्यायचं, म्हणजे कॉर्नफ्लोअर काही बटाट्याच्या खाली राहिलेलं असतं ते व्यवस्थित बटाट्याला लागलं जातं। तर आता आपण हे कॉर्नफ्लोअर लावून घेतले। कडकडीत तेलामध्ये हे बटाटे टाकून घ्यायचे, जेवढे तेलामध्ये बसतील तेवढे, आणि कडकडीत तेलामध्ये हे बटाटे तळून घ्यायचे, म्हणजे बटाटे चांगले क्रिस्पी होतात। आपण जसं फ्रेंच फ्राईज करतो अगदी सेम तसे क्रिस्पी बनतात। मुलांना तुम्ही हे सॉससोबतसुद्धा असेच खायला देऊ शकतात। तर सर्व इथे मी हे बटाट्याचे काप तळून घेते। आता आपण हे बटाटे काढून घेऊयात। छान क्रिस्पी तळले गेले, तुम्ही याचा आवाज ऐका। तर सॉससोबत अतिशय मस्त लागतात हे फ्रेंच फ्राईज सारखं सेम। तर इथे आता आपण फोडणी करून घेऊया। कढईमध्ये 1 पळी तेल टाकले आणि 1 चमचा अद्रक आणि लसूण बारीक कापून मी टाकून घेतले आणि गॅस मोठा ठेवायचा आहे, म्हणजे याचा स्मोक व्यवस्थित चिली पोटॅटोला लागतो। आणि मोठ्या स्लाइसमध्ये इथे मी 1 कांदा मीडियम आकाराचा मोठा कापून घेतला आहे। 2 हिरव्या मिरच्या अशा उभ्या तिरक्या कापून घेतल्यात आणि गॅस मोठा करूनही आपल्याला 2 मिनिटभर भाजायचे। आता गॅस कमी करायचा आणि याच्यामध्ये कढीपत्ता टाकायचा आणि व्यवस्थित हे मिक्स करून घ्यायचं। आता आपण काही याच्यामध्ये सॉसेससुद्धा टाकून घेणार आहोत। तर सर्वात अगोदर आपण चवीनुसार मीठ टाकून घेऊयात। गॅस कमी केल्यामुळे आपले सॉस करपणार नाहीत। तर इथे मी 1 मोठा चमचा ग्रीन चिली सॉस टाकून घेतले आणि 2 चमचे मी ते शेजवानची चटणी टाकून घेतली आहे। चटणीचे प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता, तुम्हाला किती तिखट आवडतं त्यानुसार, किंवा तुमची मुलं किती तिखट खातात त्याच्यानुसार तुम्ही इथे शेजवान चटणी टाकू शकतात। तर इथे मी 1 चमचा मोठा डार्क सोया सॉस टाकले आणि 1 चमचा कॉर्नफ्लोअर 2 चमचे पाणी टाकून पेस्ट करून तेही टाकून घेतले, पण व्हिडिओ स्किप झाल्यामुळे ते मी तुम्हाला दाखवू शकले नाही, त्याबद्दल सॉरी बरं का। तर व्हिडिओ कधी बंद झाला समजलंच नाही। आणि सर्व सॉस टाकून घेतल्यानंतर गॅस मोठा करायचा आणि मोठ्या गॅसवरती हे सर्व मिक्स करून घ्यायचं। आणि नंतर आता मी गॅस कमी केला आहे। याच्यामध्ये 1 चमचा सगळ्यात शेवटी रेड चिली पावडर टाकली आहे, म्हणजे कलरही छान येईल आणि खायलासुद्धा एकदम टेस्टी लागेल। बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर टाकायची आणि हे सर्व मिक्स करून घ्यायचं। तर मस्त असा एकदम मोकळा सुटसुटीत असा इथे आपला चिली पोटॅटो तयार झाला आहे। एकदम यम्मी दिसतोय, खायला तेवढा टेस्टी लागतो। तुमच्याकडे कांद्याची पात असेल तर ती सुद्धा बारीक चिरून टाकू शकतात। सर्व व्यवस्थित मिक्स करून आता आपण गॅस बंद करून घेतला आहे आणि एकदम भन्नाट असा चिली पोटॅटो तयार झाला आहे। कलरही अप्रतिम आलेला आहे। आपण हा बटाटा सर्व प्लेटमध्ये काढून घेऊयात। तर मस्त तोंडाला पाणी सुटलं असेल सर्वांच्या। अतिशय टेस्टी असा रेस्टॉरंट स्टाईल आपण इथे चिली पोटॅटो बनवलेला आहे। बनवायला तर खूप सोपा आहे, तुम्ही पाहिलंच आहे। तर कशी वाटली तुम्हाला चिली पोटॅटोची रेसिपी नक्की कमेंटमध्ये सांगा। माझे व्हिडिओ पाहायला आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी असणाऱ्या बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे तुम्ही कोणतीच रेसिपी मिस करणार नाही। प्रत्येक वेळेस व्हिडिओचं तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल। आपण भेटूया अशाच पुढच्या भन्नाट रेसिपीसोबत। तोपर्यंत मस्त खा, मस्त राहा। आणि हो, व्हिडिओ पाहायचे असतील तर चॅनलला नक्की सबस्क्राईब, लाईक, कमेंट, शेअर करा तुमच्या नातेवाईकांसोबत, फ्रेंड्ससोबत। बाय बाय।